राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मिशन विधानसभा हाती घेतलंय। विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या गळाला राज्यातील बडे राजकीय मोहरे लागल्याचं पाहायला मिळते। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। शरद पवार मिशन मोडवर। पवारांच्या गळाला बडे राजकीय मोहरे। पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग वाढलं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातील बडे राजकीय मोहरे शरद पवारांच्या गळाला लागल्याचं चित्र आहे। पवारांनी आपल्या या मिशनला कोल्हापूरमधून सुरुवात केली आहे। कागलचे भाजप नेते समरजित घाटगे पुढल्या काही दिवसांमध्ये शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, तर भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटील यांनीही पुण्यात शरद पवारांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे विधानसभेला तुतारी हाती घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। मात्र हर्षवर्धन पाटील यांनी ही चर्चा फेटाळली आहे। माझी पवार साहेबांची इथे भेट झाली। आता 2.5-3 तास आम्ही बरोबरच होतो, पण ते हे विषय होते, राजकीय कुठली या संदर्भातली चर्चा झालेली नाही आणि मला असं वाटतं त्या संदर्भात माझ्याशी काही कोणी बोललेलं नाही। दुसरीकडे अहमदनगरच्या कोपर गावातील राजकीय प्रस्थ विवेक कोल्हे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे। एवढंच नाही तर शरद पवार यांनी स्वतः विवेक कोल्हेंना हाक मारून गाडीत बसवून घेतलं। त्यामुळे कोल्हापूर नंतर शरद पवार पुढचा धक्का अहमदनगर मधून देणार का याची चर्चा सुरू झाली आहे। विवेक यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे या कोपर गावातून यापूर्वी आमदार राहिले, मात्र 2019 मध्ये आशुतोष काळेंनी त्यांचा पराभव केला। आशुतोष काळे हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले, त्यामुळे विवेक कोल्हे यांना भाजपमधून तिकीट मिळणं कठीण आहे आणि त्या कारणाने त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे। दरम्यान साताऱ्यातील मदन भोसले यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे। भोसले हे वाई विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत, त्यामुळे मदन भोसले सुद्धा हाती तुतारी घेणार असल्याची चर्चा आहे। विधानसभेच्या तोंडावर शरद पवार मिशन मोडवर आले। राज्यातील बडे राजकीय मोहरे पवारांच्या गळाला लागलेत। ज्या पद्धतीनं पवारांचे डाव पडतायत आणि जी नावं समोर येत आहेत त्यावरून पवारांच्या खेळीचा आपल्याला अंदाज येतोय। त्यामुळे निवडणुका जशा जवळ येतील तसे पवारांकडून अजूनही काही अचंबित करणारे धक्के मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।